येणारं वर्ष हे गिरणी कामगारांसाठी फार आनंददायी असणार आहे, कारण का गेल्या अनेक वर्षांची त्यांची प्रतीक्षा आता संपुष्टात येणार आहे। 2024च्या पहिल्याच महिन्यामध्ये गिरणी कामगारांना हक्काचं घर मिळणार आहे। ते कसं मिळणार आहे हे सांगतायत सुनील राणे, जे स्वतः त्या समितीवर आहेत। राणे साहेब, स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये। 2024 हे वर्ष कसं असणार आहे आणि या वर्षामध्ये गिरणी कामगारांना काय फायदा होईल? सर्वप्रथम सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदेजींचं मी मनपूर्वक अभिनंदन करेन, कारण का 2024च्या सुरुवातीलाच साधारणपणाने पहिल्या आठवड्यातच कोण पनवेल येथील घरे, आपल्या सर्वांना माहिती आहे की गिरणी कामगारांनी 2016च्या लॉटरीमध्ये ज्यांना ज्यांना कोण पनवेलला जायचं होतं किंवा त्यांना ती घरं चालत होती, अशा जवळजवळ 2417 घरांची लॉटरी झाली आणि 2016च्या नंतर त्यांची पात्रता सिद्ध होण्यासाठी वेळ लागला। तोपर्यंत कोरोना आला आणि ती कोरोनाग्रस्त असलेल्या नागरिकांना ती घरं दिली। त्यानंतर त्याची दुरुस्ती सन्माननीय मुख्यमंत्र्यांच्या आदेशाने सुरू झाली। गेल्या 4 महिन्यामध्ये आपण त्या दुरुस्त्या पूर्ण करत आणल्या आणि कोण पनवेल येथे असलेल्या 2417 घरांपैकी जवळजवळ 900 कामगारांनी त्याच्यामध्ये पैसे भरले आहेत। त्या 900 कामगारांना या जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये ती कोण पनवेलची घरं आपण हस्तांतरणाच्या माध्यमातून त्यांना चाव्या देणार आहोत। परवाच्या शनिवारी सुद्धा आपण जवळजवळ 167 गिरणी कामगारांना बॉम्बे डाईंग आणि श्रीनिवास मिल ची लॉटरी झाल्यानंतर त्यांची पात्रता निश्चित करून त्यांच्याकडनं पैसे भरून घेतल्यानंतर त्यांना चाव्या दिल्या। जवळजवळ 1,500 गिरणी कामगारांना गेल्या 5 महिन्यामध्ये आपण बॉम्बे डाईंग श्रीनिवासच्या चाव्या दिल्या। कोण पनवेलच्या नंतर आपण रांजनोळी याच्यातली सुद्धा लॉटरी प्रतीक्षेमध्ये होती आणि अनेक संघटनांची सुद्धा अशी मागणी होती की दुरुस्तीच्या अभावी लॉटरी करू नये, दुरुस्ती झाली त्यासोबत लॉटरी करावी। ती सुद्धा साधारण 2521 घरं आहेत आणि त्याची सुद्धा लॉटरी किंबहुना याच महिन्यामध्ये ती होणार होती, पण जानेवारीच्या पहिल्या आठवड्यामध्ये सुद्धा 2521 घरांची लॉटरी जी रांजनोळी पनवेल येथे आहेत त्याची सुद्धा लॉटरी होणार आहे। त्याच्या दुरुस्तीची निविदा MMRDने काढली आहे। अशा सगळ्या प्रकाराने गिरणी कामगारांना साधारणपणाने 5000 घरं या जानेवारीच्या महिन्यामध्ये उपलब्ध होतील। म्हणजे एकूण 5000 घरं ही वेगवेगळ्या भागात उपलब्ध असतील। आता ह्यासाठीची प्रक्रिया कशी आहे? यासाठीची प्रक्रिया सुरू आहे आणि 2417 घरांसाठी पूर्वीच लॉटरी झाली होती। अनेक गिरणी कामगारांनी त्या लॉटरीमध्ये विजेता म्हणून पात्र झाले, त्यांची पात्रता सिद्ध झाली, त्यांना ती घरं मिळतील, त्यांनी पैसे सुद्धा भरले। रांजनोळीची प्रक्रियामध्ये आता आपण लक्षात घेतलं तर संपूर्णपणाने महाराष्ट्रातील गिरणी कामगारांनी जे अर्ज केले होते 2012, 2017, 2010, 12, 17 असे जे अर्ज केले होते त्या अर्जाच्या नंतर छाननी करून प्रक्रिया करून आता एक नवीन ऑनलाईन पद्धतीने आपण सगळ्यांचे पुरावे मागवले होते, ऑनलाईन ऑफलाईन। त्याच्यामध्ये जवळजवळ 90,000 गिरणी कामगारांनी आपले अर्ज दाखल केले, त्यापैकी 72,000 पात्र सुद्धा झाले। आता ही सगळी प्रक्रिया 14 जानेवारीपर्यंत पूर्ण होईल। शेवटचा दिवस 14 जानेवारी आहे, जोपर्यंत गिरणी कामगारांनी आपली पात्रता ऑनलाईन ऑफलाईनच्या माध्यमातून सिद्ध करावी। मी एबीपी माझाच्या चॅनलच्या वतीने सर्व महाराष्ट्रातील गिरणी कामगारांना विनंती करतो की 14 जानेवारीपर्यंत आपण आपली कागदपत्र पाठवावीत, ऑनलाईन पाठवावीत। विशेष करून पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर, सोलापूर, सांगली, गडहिंग्लज, जुन्नर, पुरंदर इकडच्या सगळ्या लोकांनी, आणि याच्या माध्यमातून ही प्रक्रिया पूर्ण झाल्यावर पात्रतेच्या आधारावर लॉटरी होईल। याच्यामध्ये एक प्रश्न आज मी सन्माननीय मुख्यमंत्री श्री एकनाथराव शिंदेजींना सांगणार आहे की 1/1/1982 या तारखेला तुम्हा सगळ्यांना माहिती आहे की अनेक वेळेला गिरणी कामगार पात्र असतो पण त्याच्याकडे कागदपत्र नसतात आणि गिरणी मालकांनी जमिनी विकल्यानंतर गिरण्यांचं ऑफिस सुद्धा कुठे ठेवलं आहे ते समजत नाही। त्यामुळे 1/1/82 नंतरचा जो गिरणी कामगार आहे, ज्याने काम केलं आहे, ज्याला माहिती आहे, त्याला ते सर्टिफिकेट मिळत नाही। तर सरकारच्या आदेशानुसार, सन्माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार ही गिरणी कामगारांची पात्रता किंबहुना सर्टिफिकेट हे गिरणीच्या मालकांनी अथवा व्यवस्थापनाने दिलंच पाहिजे। दुसरी गोष्ट, प्रॉव्हिडंट फंडचं जे सर्टिफिकेट आहे ते सुद्धा मिळत नाही। त्यामुळे सरकारकडून आदेश या दोन्ही खात्याला जाईल अशी व्यवस्था मी आज माननीय मुख्यमंत्र्यांना भेटून करणार आहे। सर्वात शेवटचा मुद्दा असा आहे की 1/1/82च्या आधी म्हणजे साधारणपणाने 1950च्या नंतर जवळजवळ 25-30 वर्ष काम केलेला गिरणी कामगार 31 डिसेंबर 1981ला कदाचित निवृत्त झाला, सोडून गेला।
20 वर्ष 30 वर्ष काम केलं, पण तो 1/82 नंतर म्हणजे 18 जानेवारी 1982च्या संपानंतर तो त्यामध्ये कदाचित आला नसेल, पण त्याने 25-30 वर्ष काम केलं आणि त्याला घराच्या फॉर्म भरण्यासाठी सुद्धा तो पात्र नाही. त्यामुळे 1/82च्या नंतरचा आणि 1/82च्या आधीचा म्हणजे पात्र होता पण फॉर्म भरला नाही आणि पात्रच नव्हता कारण का तो 1/82च्या आधीच सोडून गेला. अशा 2 मुद्द्यावर माननीय मुख्यमंत्र्यांची मी आज चर्चा करणार आहे आणि समस्त गिरणी कामगारांना न्याय देण्याच्या भूमिकेमध्ये आपलं सरकार निश्चितपणाने तुम्हाला न्याय देईल अशी मी अपेक्षा या चॅनलच्या माध्यमातून व्यक्त एकंदरीत करतो. नवीन वर्ष आहे ते गिरणी कामगारांसाठी आनंददायी आहे. तर ते 5 भाग्यविधाते कोण आहेत हे आपल्याला 5,000 भाग्यविधाते कोण आहेत हे आपल्याला लवकरच कळेल. कॅमेरा पर्सन दीपेश महाजनसह वैभव परब, एबीपी माझा, नागपूर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.